आज आम्ही युनिक हा वर्ड याच्यावर मी बाबांशी चर्चा करणार आहे. बाबा, आपण लहानपणापासून म्हणजे आमच्या लहानपणापासून आम्ही जे काही कल्चरल प्रोग्राम आपण करत होतो त्याच्यामध्ये नेहमी असं नाविन्य असायचं. नाविन्य म्हणजे युनिकनेस. तर तो युनिकनेस आम्ही तिघीही बहिणी तुमच्याकडनं शिकलो आहे. पण मला जे तुमचं बालपण माहिती आहे तर त्या बालपणामध्ये तुम्हाला असा कुठलाच बॅकग्राऊंड नव्हता की जिथून तुम्हाला प्रोत्साहन मिळेल किंवा कोणासोबत तुम्ही काम केलं म्हणून ते तुम्हाला असा बॅकग्राऊंड किंवा तुमच्या त्या आयडिया तुमच्या डोक्यात आल्या. तर आज आपल्याला मला त्याच्यावर चर्चा करायची खूप इच्छा आहे की तो युनिकनेस तुम्ही आणला कुठून, म्हणजे कुठून तुम्हाला क्लिक झालं ते. पहिल्यांदा युनिक या शब्दाचा अर्थच मला माहिती नव्हता, परंतु ते गॉड गिफ्ट असावं त्यामुळे ते हळूहळू विकसित होत गेलं. दुसरा शब्द तुझा आहे बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड म्हटल्यानंतर माझं बॅकग्राऊंड काय होतं त्याच्याबद्दल थोडं सांगणं गरजेचं आहे, का त्याशिवाय कळणार नाही की कोणत्या बॅकग्राऊंडमधून येऊन मी पूर्ण आयुष्यभर युनिकनेस जगलो. मी एका खेड्यात माझा जन्म, माझ्या भोवती सगळे आदिवासी लोक. आजपासून 70-80 वर्षापूर्वी त्यावेळेचे आदिवासी लोक, भोवतालचं वातावरण, घाणेरडे वाक्य, घाणेरडे संभाषण हे सगळे माझ्या कानावर जायचे. आणि मी त्यावेळेला काही 9 वर्षाचा असेन, पण माहीत नाही गॉड गिफ्ट माझ्यामध्ये असेल एक कोणता तरी, की आपण काहीतरी कलाकार म्हणून काहीतरी काम करावं. आमच्या इथे नौटंकी दंडार व्हायची. त्यावेळेला मला असं वाटतं या दंडारीत आपणही काम करावं. मग वेगवेगळ्या प्रकारचे वेशभूषा, रंगभूषा, आणि त्याला असं तंत्र वगैरे काही नव्हतं. तशा स्थितीमध्ये दंडार म्हणजे काही नाही, एक वरून मांडव टाकायचा, मागे एखादा पडदा साधा आणि गॅस बत्त्या. विद्युत नव्हतं त्यावेळेला, इलेक्ट्रिसिटी नव्हती, कोणतेही तंत्र उपलब्ध नव्हतं. तर त्यावेळेला तरीसुद्धा मला असं वाटायचे रंग फासायचं आणि नाचायचं. त्याप्रमाणे मी काम करायला सुरुवात केली. हळूहळू माझ्यावर तीच बॅकग्राऊंड काही असो वा नसो, कलेने मला जगवलं, छान जगवलं. त्याच्यामुळे मी हळूहळू त्या दंडारीच्या माध्यमातून आपलं स्वतःचं अस्तित्व तयार केलं. आणि तिथून मी स्वतः मग दंडारीमध्ये काम करायचा. आणि नंतर हळूहळू जसजसं मी मोठा होत गेलो, मला समजत गेलं, त्यावेळेला संवादही लिहायला लागलो. त्याच्यानंतर दंडारीमध्ये पात्र कोणतं आहे आणि कोणतं कॅरेक्टर आहे हे पाहून मी स्वतः करायला लागलो. परंतु मी माझ्या स्वतःवरती न थांबता पूर्ण जेवढे लोक त्या ठिकाणी काम करणारे आहेत त्यांनासुद्धा मी सांगायला लागलो. मी शिकवायला हा शब्द खूप मोठा आहे. त्यावेळेला माझी ती म्हणजे हे नव्हती, महत्त्व नव्हती, की त्यावेळेला माझी म्हणजे अवस्था नव्हती. पण मी सांगायला लागलो, लोक ऐकायला लागले. हळूहळू माहीत नाही कसं कसं ते विकसित होत गेलं. आता बॅकग्राऊंडच्या बाबतीत थोडंसं मी बोलतो आणि पुढे सरकतो. बॅकग्राऊंडच्या बाबतीत अत्यंत गरीब. मला मराठी भाषा बोलता येत नव्हती धड, किंवा वातावरण कुठलंही असं वातावरण आहे की ज्याच्यामध्ये सकारात्मकता होती. पूर्ण नकारात्मक वातावरण. परंतु मी सांगितलं पहिल्यांदाच, पहिल्या वाक्यात सांगितलं, युनिकनेस कदाचित माझ्या अंतरात्म्याला असेल. आणि मग त्यांनी ते सगळं करायला लावलं. आणि मी करता 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 माझी जी दंडार आहे, विविध पात्र त्याच्यामध्ये असणारे डायलॉग्स आहेत, किंवा गॅस बत्तीवरती लाईट. आता मी एकदा सांगता थोडंसं इकडे तिकडे फिरेल. तर गॅस बत्तीवर लाईट असताना मला असं वाटायला की फक्त म्हणजे फक्त एकच प्रकाश राहायचा, किंवा एकाच प्रकारचा प्रकाश राहण्यापेक्षा आपण किती कलरफुल करू. मग कसं करायचं, एक संकल लावायचं, त्याला गॅस बत्ती लटकवायची, त्याच्यावर जो पिपा असतो, तेलाचा पिपा, कशाचा पिपा असेल, त्याला कापायचं आणि त्याला रंगीत कागद लावायचा, त्यावेळेचा रंगीत कागद. आणि ज्या वेळेला असं वाटायचं की आता म्हणजे रंगीबेरंगी प्रकाशात आमचे हे दिसलं पाहिजे नाटक किंवा दंडार, त्यामुळे त्यावेळेला भरून मी तो पिपा सोडायचा, गॅस बत्तीच्या समोर तो यायचा आणि रंगीबेरंगी प्रकाश दिसायचा. अशा पद्धतीने करता 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 माझं इतकं डेव्हलप झालं
किंवा बऱ्याचशा गोष्टी आता मी थोडं विस्ताराने सांगतो मी की जसं एखाद्या वेळेला आपल्याला वादळ निर्माण करायचं आहे, वादळ आहे, मग काय करायचं त्यावेळेला. नंतर मी विकसित झालो त्याच्यानंतर मग श्री टॉकीजमध्ये एक माझं नाटक झालं. त्यावेळेला वादळ नाटकासाठी मी एक मोठे कोल माइन्सचे पंखे मागितले आणि वाढलेली पानं, नंतर म्हणजे काय म्हणतात त्याला, वाढलेली पानं आणि माती जी उडू शकते अशा पद्धतीची आणली आणि बाहेर ठेवली, पंखा चालू केला आणि वादळ आल्यानंतर कसे म्हणजे पानं उडतात किंवा वातावरण निर्माण होते त्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं. तर अशा पद्धतीने पुष्कळशा घटना आहेत. एकदम एवढ्या विस्ताराने सांगणं कठीण आहे. आता हा जो लहानपणचा काळ जो आहे हा जाताना एक प्रतिकूल परिस्थिती मोठी होती, ती सांगायला मला जरा बरं वाटेल. कारण आपल्या समाजामध्ये, आमच्या कोणती समाजामध्ये अशा प्रकारे आदिवासी गोंड लोक होते, त्यांच्यासोबत नाचायचं, त्यांच्यासोबत काम करायचं. त्यासाठी पूर्ण परिवार जे होते आमचे, इकडे तिकडे मावश्या होत्या, त्यांचे जे काही नातेवाईक होते ते माझ्यावर खूप टीका करायचे, ओरडायचे, रागवायचे. अशा परिस्थितीमध्ये माझा भाऊ वामनराव गोंडगिरात, तेही अनपढ होते परंतु माझ्यापेक्षा 16 वर्षांनी मोठे होते, पण ते मला प्रोत्साहन द्यायचे. ते म्हण नाही तू कर. अशा परिस्थितीमधून मी ते काम करत गेलो. तिथे मी यशस्वी होत गेलो आणि पुढे मग दंडारीमधून नाटकात रूपांतर झालं. मग अनेक ठिकाणी मोठ्या शहरामध्ये किंवा इथे तिथे नाटके सुरू केले. परंतु युनिकनेस माझा जो होता तो हळूहळू विकसित होत गेला. आणखी बरेच उदाहरणं आहेत, सांगायला हरकत नाही. जसं एक मी एका दंडारीच्या वेळेला, मी आता दंडार नाटक असं काहीतरी घेतो, दंडारीच्या वेळेला मी एक जादूगार दाखवायचा होता. तो जादूगार तो असा एक काहीतरी ठेवायचं आणि त्याच्यावरती जादूसार एक पांढरा काहीतरी कापड लावायचं आणि त्याच्यातून तो पाहतो जादूगार पाहतो की म्हणजे खुल जा सिमसिम असं म्हणून मग याच्यातून तो पाहतो आणि मग ते चित्र दिसतं. म्हणून मग एक मच्छरदाणीचा पडदा मागे वापरला, मच्छरदाणीचा पडदा दंडार साधी, आणि तो म्हणायचा की सांगायचं अशा पद्धतीने मागे दृश्य दिसलं पाहिजे म्हणून तिथे मागून मग गॅस बत्त्या ठेवायच्या. अशा पद्धतीने लोकांना दिसत होतं आणि लोक काय म्हणजे इतके मंत्रमुग्ध होत होते. रात्री 10-11 वाजता सुरू व्हायचं, सकाळी 6-7 वाजेपर्यंत चालायचं. अच्छा. आणि थीम काय असायच्या मग सगळ्या? थीम म्हणजे कोणतेही म्हणजे कथानक राहायचं, मायथॉलॉजिकल विशेष करून किंवा ऐतिहासिक असे कथानक हे लिहायचे. मी लिहत नव्हतो. एक आमच्या गावाजवळ एक आक्षापूर गाव आहे, तिथे तो लिहायचा आणि ते मग त्याच्या मागे लागायचं. मग एक ढोलकीवाला लागायचा. तो ढोलकीवाला सुद्धा इतका महागडा होता, सापडतच नव्हता. तर ढोलकी वाजवायचा त्यावेळेला. असं होतं. त्याच्याबद्दल मी जास्त सांगत नाही. अशा रीती दंडारीतून विकसित होत गेलं आणि आमची दंडार पुढे मी जसं वय वाढत गेलं मलाही समजायला लागलं. धानापूरची दंडार, गोंडपिपरीचं नाटक नंतर धानापूरची दंडार पूर्ण जवळजवळ 40-50 गावामध्ये प्रसिद्ध होऊन गेली आणि लोक म्हणायला लागले की अरे उद्धव सावकारची दंडार. मग त्यावेळेला तुमचं वय किती होतं? माझं वय 9 वर्षापासून सुरुवात झाली. म्हणजे 9 वर्षाचे असताना तुम्ही पहिले हे सगळं केलं? 9 वर्षाची सुरुवात झाली आणि नंतर हळूहळू वय वाढत गेलं, मग पुढे वाढत गेलं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू तोही त्याच्यातही विकास होत गेला, डेव्हलप होत गेलं आणि असं करता मी 3 अंकी नाटकं करायला लागलो. 3 अंकी नाटके माझे खूप प्रसिद्ध झाले आणि आमच्या गावाला त्यावेळेला दंडारीच्या वेळेला खूप दूरचे लोक बैलबंड्या घेऊन यायचे. 20-20, 25-25 बैलगाड्या यायच्या. आम्हाला बोलवायचे लोक की तुम्ही आमच्या गावाला या. तिथे गेल्यानंतर त्याही गावाला लोक एकदम गोळा व्हायचे. मला खूप आनंद व्हायचा. मला प्रोत्साहन मिळालं आणि त्याच्यानंतर मी काम करत गेलो. पुढचा प्रश्न विचारा. मग आता म्हणजे तुम्ही मागे एकदा एक गोष्ट सांगितली होती, म्हणजे मला वाटतं नाटकाचा काहीतरी एक अनुभव सांगितला होता तुम्ही गोंडपिपरीचा. हां, तो सांगा. गोंडपिपरीला नाटक सुरू झालं आमचं. आणखी एक गोष्ट मी विसरलो, म्हणजे एखाद्या प्रसंगाला हायलाईट करायचं असेल किंवा काहीतरी जोरदार धन्न काहीतरी दाखवायचं असेल, आता सगळं तंत्र अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. त्यावेळेला ते कसं आणायचं, म्हणजे घटना असेल
एक दुःखाची घटना असेल किंवा उत्साहाची घटना असेल, मग त्या दाखवायचं कसं? हां. एक मोठा गंज घ्यायचा, मोठा गंज, आणि त्या मोठ्या गंजाजवळ एक कोपरा ठेवायचा. त्याला गावोगावी गाव जेवण राहायचं तर मोठे मोठे गंज गंज असायचे. असे असायचे, त्याच्यामध्ये गंज. आणि मग त्यांना सांगायचं की आता या क्षणाला तुम्हाला हे धन्य करायचं आहे. अच्छा. तर मग कसं करायचं? 2 लोक कोपरा धरून ठेवायचे आणि कोपरा असं धरून मी म्हटलं, इशारा केला, फटकन म्हणजे तो कोपरा त्या ठराविक गंजावर height पडायचा करून तो आणि खाली गंजावर पडायचा. पडल्यानंतर जो आवाजाचा जो कंप आहे, ध्वनिकंप आहे, तो ध्वनिकंप व्हायचा आणि अशा पद्धतीनं लोक ते ॲक्सेप्ट करत होते. त्यांना आनंद वाटायचा, अरे वा, म्हणजे एखादी मोठी घटना घडली, धन्य. अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी आहेत. जसं मला आठवतं सांगेल. गोंडपिपरीला जेव्हा नाटक झालं, हां, गोंडपिपरीचं. गोंडपिपरीला नाटक म्हणजे दंडारच होती ती, प्रकार तोच होता, थोडा विकसित झालेला होता. हां. तर बाकी जसं खेड्यापाड्यातले लोक येतात तसे यायचे. आमच्या इथे एक व्हिडिओ बसले होते. हम्म. त्यांना आग्रह केला होता कोणत्याही, त्या उद्धव सावकारची दंडार आहे, तुम्ही या, म्हणजे नाटकाचं रूप. आता त्यावेळेला नाटक आणि दंडार याच्यामध्ये मी होतो. तर ते बसले, त्यांना वेळ नसतो, कोण कोण येणार आहे माझ्या याला. आले आणि त्याच्यानंतर घरी गेले. त्यांनी सांगितलं की उद्धव सावकारची दंडार नाही नाटक आहे, त्या पूर्ण फॅमिलीला घेऊन आले अच्छा. आणि फॅमिलीने एन्जॉय केलं. म्हणजे अशा रीतीने लोकांनी जसं मला रिस्पॉन्स दिला, जसं मला प्रतिसाद दिला, तसं मला उत्साह वाढत गेला. आणि त्या उत्साहाने मग पुढे 3 अंकी नाटकं माझे प्रसिद्ध झाले. म्हणजे लोकांना गोंडपिपरीच्या एरियामध्ये जेवढे लोक होते त्या ठिकाणी उद्धव सावकार फेमस झाले होते. म्हणजे मी गुण घेतला त्या ठिकाणी. मग ते मला माहीत नसताना ते बोर्ड लावायचे, दिग्दर्शक उद्धव गुण घेतला. काही वेळा तर बिलकुल माहीत नव्हतं. आपली आई आजारी होती, मी पुस्तकही वाचलेलं नव्हतं, काहीच नाही. मी सहज गोंडपिपरीला एकदा गेलो, ते म्हणून दिसलं, त्यांना खूप रागवलं, माझं नाव का लिहिलं तुम्ही? तर ते म्हणून नाही माहीत, तुमचं नाव लिहिल्याशिवाय गर्दी होत नाही. मला म्हणजे एक अभिमान वाटतो या गोष्टीचा. नंतर मग मला भावनाची तब्येत खराब झाल्यामुळे वर्ध्याला जावं लागलं बसने. पण तिथून येताना मग त्यांनी पुस्तक मला दिलं होतं. ते पुस्तक दिलं होतं, जनता जागी झाली. मला आठवतं ते, जनता जागी झाली. तर त्या नाटकाचं पुस्तक मला दिलं आणि सांगितलं की आता तुम्ही वाचा. मी ते नाटक कधीच वाचलेलं नव्हतं. मी म्हणजे भावनाला मी वर्ध्याला सोडलं, वर्ध्याला थांबली, औषध घ्यायला, प्रकृती खूप बिघडली होती. त्याच्यानंतर तिथून मी बसमध्ये येता म्हणजे वर्धेवरून बसने येता गोंडपिपरीपर्यंत पूर्ण पुस्तक मी वाचून काढलं आणि डोक्यामध्ये मी कल्पना करायला लागलो. म्हणजे मला काही म्हणजे मोठं स्वतःबद्दलचं महत्त्व वाढवायचं अशातला भाग नाही. जी वस्तुस्थिती आहे ती सांगत आहे. तिथून येताना पुस्तक वाचून काढलं आणि तिथे मी पोहोचलो. आणि त्यावेळेला मात्र गोंडपिपरीला नाटकामध्ये काम करणारे लोक सगळे सुशिक्षित होते. अच्छा. बँकेमध्ये काम करणारे, सोसायटीमध्ये काम करणारे, टीचर लोक, असे लोक. त्यांनी प्रॅक्टिस केलेली होती. ती प्रॅक्टिस त्यांनी केल्यानंतर मी जेव्हा गेलो आणि त्यावेळेला मुंबईवरून किंवा शिंदेवाईवरून किंवा नागपूरवरून नटी यायच्या. अच्छा. लेडीज पात्रासाठी नटी यायच्या. नटी यायची. ते नाईट घ्यायचे, पैसे घ्यायचे. त्या नटी आलेल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की काका उद्या आपलं नाटक आहे. मी त्यांना सांगितलं, मी साधारणतः 8 वाजता पोहोचलो. रेखा मावशी होती त्यावेळेला. 8 वाजता मी पोहोचल्यानंतर सांगितलं तुम्ही इथेच बसा, मला 10-12 कागद आणून द्या, स्केलपट्टी आणून द्या, पेन हे आणून द्या. मी रूममध्ये जाऊन बसतो, जोपर्यंत माझं संपत नाही तोपर्यंत तुम्ही मला विचारायचं नाही, दारही ठोठवायचं नाही. बसा तुम्ही, 3 तास जा, 2 तास जा, किती तास जा. मी असे कागद घेतले, स्केलपट्टी घेतली आणि नाटक जे वाचलेलं होतं त्याच्यामध्ये जे वेगवेगळे प्रसंग मला त्या ठिकाणी हायलाईट करायचे होते, त्या प्रसंगासाठी मी पहिल्यांदा ठरवलं की आता स्टेज कसा राहील, दुसऱ्या दिवशी नाटक नाही, रंगमंच कसा राहील ते माहीत नाही. मी ते लिहून कागदावर पूर्ण काढलं आणि पात्राची मुवमेंट कशी राहील, पात्र कसे येतील जातील आणि त्याच्यानंतर पुढे काय दाखवायचं आहे हे सगळ्यांनी लोकांना रुचलं पाहिजे, आवडलं पाहिजे. त्याच्याकरता मी कागदावर पूर्ण प्लॅन केला, रंगमंच तयार केला कागदावर. त्याच्यानंतर डायलॉग डिलिव्हरी आणि प्रत्येक प्रवेशाच्या नंतर किंवा अंकानंतर मात्र प्रत्येक पात्राला संधी द्यायची आपलं स्वतःचं कौशल्य दाखवण्याकरता. तेही करत होतो मी की जेणेकरून त्यालाही आनंद वाटेल, लोकांना आनंद वाटेल आणि मग अशा पद्धतीने 3 अंकामध्ये हा भाग करायचा. आणि
नंतर मग त्या लोकांना मी म्हटलं आता ठीक आहे, मी रेडी आहे, तुम्ही या. सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण प्रॅक्टिस त्यांची घेतली. डायलॉग डिलिव्हरी, मोमेंट्स, स्टेजवरच्या हालचाली, स्टेजचा रंगमंच व्यवस्था, नेपथ्य. यस, आता नेपथ्य शब्द मला आत्ता आठवतो. नेपथ्य शब्दाला तिथे माहीतच नव्हतं नेपथ्य काय असते. तर अशा पद्धतीने त्याला तयार केलं आणि नाटकाची सुरुवात झाली. नाटकाची सुरुवात झाली आणि नाटकाचं नाव होतं जनता जागी झाली. त्या नाटकामध्ये कोणतीही पार्श्वभूमी त्याबद्दल मला जी केली ती माहीत नव्हती. मी माझ्या मताने तयार केली. माझ्या मताने कशी तयार केली? जनता जागी झाली. आता कसं करायचं? लोकांना तर हे मौज वाटली पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. समोरच्या प्रेक्षकांमध्ये काही लोकांना मी बसवून ठेवलं पाहिजे. हातात झेंडे घेऊन नारेबाजी करायची तुम्हाला, हातात झेंडे घेऊन अशा पूर्ण पब्लिकमध्ये 20-25 लोक बसवून ठेवले. पोलीस लोक होते हातात दांडा घेऊन. आणि मी इथून अनाऊन्समेंट केलं. अनाऊन्समेंटच्या नाटक सुरू होत आहे त्या करते. तिथून मग आरडाओरड सुरू झाली. नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी. बलात्काराचे प्रकार, हे प्रकार, ते प्रकार, म्हणजे लोक त्यांच्या मागे धावत आहेत. अशा पद्धतीने एक पडदा लावला. त्या पडद्याच्या मागे त्यावेळेला लाईट आलेले होते. लाईट लावला, त्याच्यामध्ये तराजू दाखवला. मागच्या बाजूला तराजू दाखवला. तराजू असा हालत आहे, म्हणजे न्याय देवता डोलत आहे. आणि समोरून आवाज येत आहे, नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी. आरडाओरड. हे चालणार नाही, हे बंद व्हायला पाहिजे, कारण जनता जागी झालेली आहे, आम्ही जागे झालेलो आहोत. मग इथून अनाऊन्समेंट शीर्षक जनता जागी झाली. तर त्यावेळेला 2 प्रकार समोरून आणि पोलीस लोक धावायला लागले. अरे, मग इथून अनाऊन्समेंट आम्ही केलं. ते आमचं नाटकातलं अंग आहे. हा प्रकार आमच्यावर हावाला जो पगडा आहे तो अजूनही आहे. म्हणजे मी नेहमी कार्यक्रमाच्या काय युनिकनेस येतो तो मी नेहमी म्हणते की एंट्री आणि एक्झिट म्हणजे दर्शकांचे डोळे, कान तुम्ही एका वेळेला जेव्हा ते एंगेज करून ठेवाल आणि ऑटो सिस्टमवर जातं प्रेक्षकांचे डोळे आणि कान. तुम्ही जे दाखवत आहे त्यांना तुम्ही जसं बांधून ठेवलं की ते विसरून जातात की ते त्या हॉलमध्ये बसले आहे किंवा बाहेर मैदानात बसले आहे. तर ती खरी म्हणजे डायरेक्शनची कमाल असते. रसिकांची सायकॉलॉजी ओळखली पाहिजे. बस हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. रसिकांना काय हवं असतं ते तुम्हाला देता आलं पाहिजे. म्हणजे मग त्या ठिकाणी रसिक पूर्ण वेळ त्या जो प्रसंगाचा किंवा त्या गोष्टीचा किंवा त्या नाटकाचा आस्वाद सकाळ पूर्णपणे घेऊ शकतो. पण ते क्रिएट केलं तर त्यासाठी अशा काही प्रसंग क्रिएट करावे लागतात. आता एक सांगायला खूप आहे माझं. मला मराठी बोलता येत नव्हती, गरीब होतो, बॅकग्राऊंड नव्हतं, त्याबद्दल प्रश्न विचारला म्हणून. आणि पण त्याचा फायदा मला असा झाला. आता मी या नाटकाच्या संबंधामध्ये, दंडाईच्या संबंधामध्ये न बोलता मी जेव्हा चंद्रपूरला आलो, बाकी चंद्रपूरला शिकलो, त्याच्यानंतर जेव्हा आलो नोकरीसाठी त्यावेळेला मी एक गवार होतो. गोंड गवार ज्याला म्हणतात, गवार होतो. माझं कुठलंही अस्तित्व नव्हतं. ना माझ्यामध्ये पर्सनॅलिटी होती, व्यक्तिमत्व होतं, रंगरूप होतं आणि नाव होतं, काहीही नव्हतं. तशा वेळेला स्वाभाविकपणे लोक कधीच ॲक्सेप्ट करत नाही. मोठे माणसं जे आहेत समाजाचे, सुशिक्षित महान लोक आहेत त्या शहरातील, कधी ते ॲक्सेप्ट करत नाही. पण मला माहीत नाही, ती एक मला संधी मिळाली आणि माझी जी कलात्मकता होती, ज्याला युनिक शब्द वापरला, की हा युनिकनेस माझ्यामध्ये जो हळूहळू विकास होता. मी ठरवलं फक्त तेवढी संपत्ती माझी होती. माझ्याजवळ 30 संपत्ती होती. आणि लोकांना जेव्हा दिसलं त्यावेळेला शहरातील, चंद्रपूर शहरातील मान्यवर जे लोक होते त्या लोकांनी मला ॲक्सेप्ट केलं. माझ्या खांद्यावर हात ठेवायला लागले आणि त्यांना आनंद वाटायचा की अरे नाही, हा माणूस आमच्यासोबत पाहिजे. अशा पद्धतीने एकाहून दुसरं तिसरं चौथं असे लोक त्यांनी ॲक्सेप्ट करायला लागले. आणि नंतर पुष्कळ, मी आता
हजारो माझ्या हाताने कार्यक्रम झालेले हो. आहेत आणि ते सगळे कार्यक्रम यशस्वी झाले. आणि आता एक व्यक्तीचं नाव घ्यायचं झालं, सुरुवात माझी जयंत मामिडवारांची आई म्हणजे सुलोचनाबाई मामिडवार, त्यांनाच मी आयुष्यभर विसरू शकत नाही. त्यांनी हे सगळं पाहिलं आणि जयंताची मैत्री झाली आणि त्यांच्या घरी होणारे त्यावेळेला त्यांचं नाव खूप मोठं होतं, तर त्यावेळेला प्रत्येक कार्यक्रमाला मला बोलवायचे. मला लहान मोठे कोणते असं, इवन तुमचे सासरे विलासराव कोंडावार, त्यांच्या आई शेतूताई यासुद्धा त्यावेळेला राहायच्या. त्यावेळेला मला तिथून प्रोत्साहन मिळायचं आणि हळूहळू काय झालं की त्यांचे जे परिवाराचे मोठे मोठे जाळे पसरलेले होते, ती मोठी मंडळी वरून रघुंद्रापासून तर सगळे जाळे मोठे पसरलेले होते, ते सगळे मला लाईक करायला लागले. मला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा. त्याच्यामुळे जर आयुष्यामध्ये कुठलं तरी युनिकनेस तुम्ही जर जपलं तर एका युनिकनेसच्या भरोशावर तुम्ही पूर्णपणे आपलं स्वतःला विकसित करू शकता आणि लोकांमध्ये तुमची लोकजागृती होते आणि लोकांमध्ये तुमचं नाव होतं. हे मी कमवू शकलो ही ईश्वराची मर्जी, जी मी सुरुवातीला सांगितलं मला काही येत नव्हतं, मी 9 वर्षाचा होतो, तिथून जी मला गॉड गिफ्ट मिळाली त्याला विकसित करण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतात, खूप मेहनत करावी लागते. नागपूरला शिकत असताना सुद्धा गावाला यायचं म्हणजे मग मला माझं पैसे नव्हते राहत, मग मी पायी इतवारीमध्ये जायचा, महालमधून आपल्या धरणपेठवरून पायी जायचा आणि तिथे थोडेसे पैसे माझं राहायचे. तर नंतर मग तिथून या दंडारीला काय काय लागतं ते वेशभूषा, रंगभूषा, दागिने सगळे विकत घ्यायचं. बाकी वाटल्यास खायला नाही घालता आहे. हा स्वभाव बनला माझा आणि अजूनही आहे, ती कला अजूनही मी जपत आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून ती मला दिसत आहे. मला असं वाटतं की आपल्याला जे आवडतं ह्याच्यातनं मी जे काही आता म्हणतो ना आपण कोणत्याही डिस्कशनमधलं एक मॉरल असायला पाहिजे, तर ते मला असं वाटतं की प्रत्येकाला काही ना काही आवड असते, पण तो कुठल्या ना कुठल्या गोष्टींनी विचार करत राहतो, करू की नको करू या दुविधा अवस्थेत अडकून माणूस जन्माला येतो, त्याचा तो संपून पण जातो, पण तो विचारच करत राहतो. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की जे आपल्याला आवडतं ते केलं तर ते खरं जगणं आहे. आज तुमचं 84 वर्षाचं वय आहे. मला असं वाटतं की तुम्ही नेहमी मी तुम्हाला समाधानी पाहिलं, कारण तुम्हाला जे आवडलं ते तुम्ही करत गेले. कधीच असे म्हणजे मी करू की नको करू, मग माझा आर्थिक भाग जो आहे त्याच्यावर काही परिणाम होईल का, तर तसं काही झालं नाही. उलट तुम्हाला तुमच्या युनिक ज्या गोष्टी तुम्ही करत गेले त्याच्याने मला असं वाटलं की लहानपणापासून जे पाहिलं आहे की त्याच्यामुळे तुम्हाला नेहमी अशी ताकद मिळाली, एक समाधान मिळालं आणि डबल जोर लावून तुम्ही नेहमी काम केलेलं आहे आणि आर्थिक परिस्थिती पण तुमची नेहमी मी चांगलीच पाहिली, जी की नेहमी डेव्हलपच होत गेली. त्याच्यामुळे कोणी कधीही या सगळ्या गोष्टींसाठी घाबरायला नाही पाहिजे. नाही तर लोकांना वाटतं की ह्या सगळ्या ज्या हॉबीज असतात किंवा याच्यात गेलं तर तुमच्या आर्थिक याच्यावर परिणाम होतो, पण माणसाला आयुष्य एकदाच मिळतं, म्हणून जे पाहिजे ते छान जगून घ्यायला पाहिजे, पण प्रॅक्टिकल आस्पेक्ट पण सोबत असायला हवा. छंद जोपासत गेले तुम्ही आणि छंद विकसित करत गेले, तुम्हाला आपोआप बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध करता येतात. परिस्थिती एका बाजूला तुमचा उद्योग व्यवसाय आणि उत्पन्न, दुसऱ्या बाजूला तुमचा छंद आणि तुमचं आयुष्य. छंद हा म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंटचा मुख्य भाग आहे आणि परिस्थिती कशी असो त्यातून तुम्ही बाहेर निघू शकता, पण ती विकसित करण्यासाठी सुद्धा मेहनत करावी लागते, बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध कराव्या लागतात. थोडं वाढेल, पण मी सांगतो आत्ताची परिस्थिती सांगतो. आता या वयात 84 वा 85 वर्षात अर्थात मी तेवढा स्ट्रिक्टही राहतो, खानपानामध्ये आहे, म्हणजे काय म्हणतात घरचं वातावरण चांगलं ठेवणे किंवा व्यायाम करणे, चांगले विचार ठेवणे, जे काय असेल ते आता कॉमन आहे सगळं. आत्ता माझ्याकडे मला या वयात माझ्या वयात अजूनही मला छान लिहिता येतं ईश्वराच्या पुण्याने. मी कोण आहे? ईश्वराच्या पुण्याने कारण ते हळूहळू विकसित होत गेलं. बारीकात बारीक अक्षर लिहू शकतो. दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन होऊन सुद्धा
मी चष्म्याशिवाय माझी गोष्ट नव्हती. मी आता या ठिकाणी सांगायचं आहे, आत्ता माझा जो छंद मी ठेवलेला आहे, वयानुसार छंद बदलतात. आता दंडार नाही करणार, नाटक नाही करणार, पण अजूनही मी स्वतःला लिखाणाची आवड निर्माण केली. वाचन लिखाण हा माझा छंद आहे. आणि लोकांना व्हिडिओ पाठवणे किंवा कुठल्याही व्यक्तित्वावरती वर्णन करून ते लिहून पाठवणे, त्याचे व्हॉट्सअप करणे, त्यासाठी मी सॉफ्टवेअर आमच्याकडे डेव्हलप केलेलं आहे. मी काही खूप श्रीमंत माणूस नाही, मोठा माणूस नाही आहे, परंतु मला वाटलं की आता हे करावं. त्यासाठी मला माणसंही मिळाली. माझ्या स्टाफपैकी एक आपला राजू जो आहे, हा याला अध्यात्माचं खूप ज्ञान आहे, त्याचा वापर करतो अध्यात्माचं. आणि नंतर मनीष म्हणून आहे माझ्याकडे, त्यांनी स्वतःला खूप डेव्हलप केलेलं आहे. आणि सगळं आमच्या इथेच सॉफ्टवेअरमध्ये आम्ही इथेच पूर्णपणे लिखाण करतो, बॅकग्राऊंड तयार करतो, लेआउट तयार करतो आणि अर्थपूर्ण असतात. आणि कोणत्याही व्यक्तित्वावर मी चर्चा करताना, लिहत असताना त्या व्यक्तित्वाच्या निगेटिव्हला मी स्पर्श करत नाही. माझा एक अंदाज आहे की माझं एक म्हणणं आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये दोष हे असतातच आणि गुणही असतात. त्या गुणांमुळे समाजामध्ये जी सेवा केल्या गेली आहे, समाजामध्ये जी विकसित करण्यासाठी त्यांचं जे योगदान आहे, त्या व्यक्तित्वावरती, त्यांच्या गुणविशेषावरती पूर्णपणे प्रकाश टाकण्यासाठी माझं लिखाण असते. काही लोक मला म्हणतात की अरे तो तर असा होता, त्याच्याशी मला काही संबंध नाही आहे. निगेटिव्हला मी स्पर्श करत नाही. हे योग्य की अयोग्य तुम्ही ठरवायचं. परंतु मी जे गुण आहेत, त्या गुणामुळे जर समाजाला फायदा झाला, गुणामुळे जर समजा त्या म्हणजे अनेकांना काही लाभ मिळाला, तर त्या गुणांचं वैशिष्ट्य लक्षात घेऊन माझं लिखाण, व्हिडिओ, या सगळ्या गोष्टी सतत चालू आहे. आणि मला हा आधार माझ्या असिस्टंट लोकांवर सुद्धा मिळत आहे. अर्थात तुम्ही घेतला, तशी परिस्थिती निर्माण केली, त्याला म्हटलं सॉफ्टवेअर घ्या, तर सॉफ्टवेअर तयार केलं. त्याच्यानंतर इथेच आम्ही प्रिंट करतो, इथेच आम्ही शिकतो, इथेच आम्ही तयार करतो. यामध्ये माझे 2 असिस्टंट, राजू सांबरे आणि मनीष येणारकर, हे 2 मुलं मला खूप खूप साथ देतात. त्याच्यामुळे माझं आयुष्य आजही, मला अजूनही वेळ नाही, खरं सांगतो, याही वयामध्ये पूर्ण छंद जोपासणे, कार्यालय जोपासणे, ॲडमिनिस्ट्रेशन पाहणे आणि वाचन करणे, लिखाण करणे, हे मी पूर्ण करत असतो. आणि त्याच्यामध्ये मला खूप आनंद मिळतो. मला लोक म्हणतात या वयात तुम्हाला काय करायची गरज आहे, तर मी म्हटलं मला गरज आहे, ती गरज आहे माझ्यासाठी, मला चांगलं जीवन जगण्यासाठी, मला चांगलं जीवन जगण्यासाठी. आता बोलता बोलता हेही सांगतो, रोज जेव्हा देवाला प्रार्थना करतो, त्याचाही मी सांगतो, उघड करतो, देवाला प्रार्थना करतो मी आणि माझी भावना. तर माझी पत्नीसुद्धा माझ्यासारखीच आहे, तिच्यामध्ये सारे गुण आहेत. तिने उघड त्यावेळेला केले, आता करत नाही. परंतु मी ईश्वराला एक प्रार्थना मात्र निश्चित करतो, म्हणजे आयुष्यामध्ये आनंदाने जीवन शेवटपर्यंत जगता आलं पाहिजे. जन्म आणि मृत्यू तर ईश्वराच्या हातात आहे, पण आपल्याला चांगलं राहायचं असेल तर, म्हणून ईश्वराला मी सतत दररोज प्रार्थना करतो. मी म्हणजे आपण अंतर्मी आहात, देवाला म्हणतो मी, आम्हाला असं एक हे द्या, आशीर्वाद द्या की जेणेकरून मी आणि भावना आयुष्याच्या अंतापर्यंत सुखानंदाने, सन्मानाने आणि स्वावलंबन जीवन जगता आलं पाहिजे. त्यासाठी आमच्याजवळ लोकांजवळ अर्थसमृद्धी, स्वास्थ्य समृद्धी, मानसन्मान मिळण्याबद्दलची समृद्धी आणि प्रेम आणि जिव्हाळा प्राप्त करण्याची समृद्धी आयुष्याच्या अंतापर्यंत आम्हाला राहू दे देवा. आणि परावलंबी जीवन जगण्याची आमच्यावर पाळी येऊ नये. तसंही आमचे परिवार सदस्य खूप चांगले आहेत, ते करायला तयार असतात. पण माझी इच्छा किंवा भावनाची इच्छा अशी असते, आपण स्वतंत्र जीवन चांगलं जगू. खूप मजा आली बाबा. अशा चर्चा करायला आपल्याजवळ एवढे सारे विषय आहे. हे पण एक नशिबाचा भाग आहे की म्हणजे आपण मागे वळून पाहिल्यानंतर अरे किती सारे टप्पे आहेत चर्चा करायला. आपण या चर्चा अशा अजून एकच गोष्ट म्हणजे मी बोलतो, सुदैवाने आम्ही तर झालोच, पण आमच्या 3ही मुली, ज्यांना मी 3M म्हणतो, मंजू, मनीषा, मिनू, आणि त्यांचेही पूर्ण परिवार, म्हणजे मला नाती सगळे, प्रत्येकांमध्ये ही गोष्ट बऱ्याच अंशी शिरलेली आहे.
ते डोळ्यांनी पाहताना सुद्धा आम्हाला खूप खूप आनंद होतो. जीवन जगण्याचा आनंद सतत मिळत राहतो. त्यामुळे आणखी एक चांगलं वाटतं आणि हे सगळं त्यांनी विकसित त्यांनी सुद्धा केलेलं आहे. ही बाब खूप कठीण असते. स्वतः जरी समजा मी कलाकार असेल तरी पण आपली मुलं त्या प्रकारचं छंद जोपासत आपला व्यवहार करत आहेत, स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि वातावरण चांगलं ठेवलेलं आहे आणि संबंधसुद्धा पारिवारिक संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला फक्त तेच पाहिजे. आम्हाला श्रीमंतीमध्ये किंवा कुठल्याही संपत्तीमध्ये काही रुची नाही. गरजपूर्तीसाठी जेवढी आवश्यकता आहे तेवढी फक्त आम्हाला मिळावी ही आमची सतत इच्छा भावनाची आणि माझी. आणि भावनाचा प्रवासाबद्दल मी सांगितलं नाही, एका वाक्यात सांगतो. माझ्या प्रत्येक उपलब्धीमध्ये म्हणजे तिची साथ होती. औपचारिक नाही, रिॲलिटी आहे. तिच्यामध्ये तेवढेच गुण आहेत. मेरिटियस आहे, ती हुशार आहे, तिच्यामध्ये छंद आहे, तिच्यामध्ये आवडीनिवडी आहे, तिच्यामध्ये कला आहे. फक्त मुलींसाठी तिने स्वतःला बाजूला ठेवलं आणि तुम्हाला डेव्हलप केलं. आणि मी आणि ती किंवा पूर्ण परिवाराने आनंदाने खरंच जगत आहोत. बाकी ईश्वराची मदत. बाबा खूप मजा आली. किती दिवसांपासूनची माझी इच्छा होती की आपण अशी सगळी चर्चा करू. मी बोलू शकतो. हां. शंका होती ना नाही, स्वतःला. अशीच देवाजवळ नेहमी आमची पण प्रार्थना आहे की तुम्ही दोघं आम्हाला नेहमी दिसत राहिले पाहिजे, कारण तुम्ही दोघं आमची एनर्जी आहात. आणि सोबत माझी मुलगी मीनू तिने खूप आग्रह केला आणि तिने ही मुलाखत घेतली. आणि मुलाखत घेताना तिने ज्या पद्धतीने प्रश्न विचारले ते प्रश्नही अतिशय महत्त्वाचे होते की ज्यामुळे माझी ऊर्जा जागृत झाली. माझ्यामधले जे विचार होते ते सहजपणे बाहेर पडले. त्याला मुलाखत घेणारी व्यक्ती आहे ती तेवढीच महत्त्वाची आहे. सुदैवाने माझी मुलगी आहे. येस. तर अशा चर्चा आपण अजून पुढे कायम ठेवू. असे भरपूर टप्पे आहेत ज्याच्यावर मला बाबांशी चर्चा करायची आहे. तर पुढच्या चर्चेच्या याच्यात भेटूया. खूप धन्यवाद.